नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेतू अभ्यासक्रमातील 24 व 25वा दिवस पाहणार आहोत. आपल्या आजच्या घटकाचं नाव आहे बँक व सरळ व्याज. यापैकी 24व्या दिवसाला फक्त बँकेचे व्यवहार व 25व्या दिवशी सरळ व्याज पाहणार आहोत. बँकेमध्ये आपण सर्वजण जातो आणि आपल्या सर्वांचे बँक अकाउंट्स आपण काढलेले आहेत, बँक खाते आपण काढलेले आहेत. बँकेचे व्यवहार कसे चालतात, खात्यांचे एकूण प्रकार किती आहेत, आपलं जे खातं आहे ते कोणत्या प्रकारात मोडतं, बँक पासबुकवर कशा प्रकारे नोंदी केल्या जातात, या सर्व गोष्टींची माहिती आपण आज पाहणार आहोत. त्यामध्ये प्रथमतः आपण पाहूया बँक नेमकं काय काम करते. कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत बँक ही महत्त्वाची सरकारमान्य संस्था असते. एखाद्या दुसऱ्या दिवसासाठी जरी बँकांचे व्यवहार बंद राहिले तरी देशाची आर्थिक व्यवस्था खीळ घातल्यासारखी होते. बँकेमुळे अर्थनियोजन करणे सोपे होते. बँकेत रोख रकमेचा भरणा करणे किंवा रोख रक्कम काढणे यासाठी बँकेत विविध प्रकारची खाती उघडावी लागतात. बँक म्हणजे अर्थव्यवस्थेचा एक पाया मानला तरी हरकत नाही, की ज्यामुळे पूर्ण देशाची अर्थव्यवस्था ही चालू राहते. जर बँकेला सलग 2-4 दिवस सुट्ट्या आल्या तर अर्थव्यवस्थे पूर्ण कोलमडली जाते आणि या बँकेमध्ये सर्वसामान्य व्यक्ती किंवा एखादा व्यापारी किंवा सरकारी खातं, सरकारी कार्यालयाचं जे खातं असेल पैसे भरण्याचं किंवा काढण्याचं, हे वेगवेगळ्या प्रकारची खाती असतात. तर ही खाती कशी आहेत, कोणत्या प्रकारची खाती आहेत हे आपण पाहूया. विविध खाती, त्यातला पहिला प्रकार आहे चालू खाती. त्यालाच इंग्रजीमध्ये करंट अकाउंट असं म्हटलं जातं. चालू खाती म्हणजे काय, हे कुणाला काढता येतं, हे खातं कुणाचं असू शकेल हे पाहूया. चालू खाते मुख्यतः व्यापाऱ्यांसाठी व रोज पैशांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी असते. यामध्ये खातेदार एका दिवसात कितीही वेळा देवघेव करू शकतो. बँक या खात्यासाठी पासबुक व मागणी केल्यास चेकबुक देते. या प्रकारच्या खात्यावर बँक व्याज देत नाही. चेकच्या सहाय्याने बँकेत पैसे भरता येतात किंवा बँकेतून पैसे काढता येतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या खात्याचा एक सर्वात मोठा उपयोग, सर्वसामान्य व्यक्तीलाही हे खातं काढता येतं, परंतु फक्त त्यासाठी एक अट एकच असते की या बँक खात्यामध्ये आपण पैसे काढणे किंवा भरणे हे दिवसातून आपण कितीही वेळा करू शकतो. तसं जे दुसऱ्या प्रकारचं खातं आहे त्यामध्ये मात्र आपल्याला पैसे दिवसातून काढायला किंवा भरायला बंधनं येतात. मग हे करंट अकाउंट कोण काढेल, कुणाच्या फायद्याचं आहे? सर्वसामान्य व्यक्तीला दिवसातून 4 वेळा बँकेत जावं लागतं का? तर नाही. तो एकदा गेला तर परत 8 दिवस, महिनाभर जात नाही. मग कोण जाईल? रोज दिवसातून 2 वेळेस, 3 वेळेस, 4 वेळेस. तर एखादा दुकानदार म्हणजेच व्यापारी, की ज्याला 2-2 तासानंतर त्याच्याकडे जमा झालेली पैसा किंवा कॅश ही बँकेत भरावी लागते. घरात ठेवून चालणार नाही किंवा त्याच्या काउंटरलाही ठेवून चालत नाही. तो पैसा त्याला बँकेत भरणं सुरक्षित राहतं, म्हणून व्यापारी अशा प्रकारचं खातं काढतो चालू खात्यात. नंतर आणखी कोण? एखादं सरकारी कार्यालय असेल की ज्या ठिकाणी खूप पैसे रोज गोळा होतात किंवा त्यांना पैशाचे व्यवहार करावे लागतात, अशांनाही चालू खातं काढावं लागतं, की ज्यामध्ये दिवसातून किती वेळा त्यांनी पैसे भरले तरीही चालतात, किती वेळा काढले तरीही चालतात. या प्रकारच्या खात्यासाठी बँक त्या खातेदाराच्या नावाने पासबुक आणि चेक जर मागितलं तर मिळतं. आणि आणखी एक गोष्ट, या प्रकारच्या खात्यावर जर पैसे असतील तर त्या पैशांवर व्याज दिलं जात नाही. हा आहे चालू खात्याचा प्रकार. दुसरा प्रकार बचत खातं. यालाच इंग्रजीमध्ये सेव्हिंग अकाउंट्स म्हणतात. आता या प्रकारामध्ये काय होतं, तर सगळ्यात महत्त्वाची अट
की या प्रकारामध्ये दिवसातून फक्त एकदाच पैसे काढता येतात किंवा जमा करता येतात. या प्रकारात आपण दिवसातून एकदा पैसे जमा करू शकतो आणि एकदाच काढू शकतो. दुसऱ्यांदा गेला तर तुम्हाला काढता येणार नाहीत. आता या खात्यावर आपल्याला जी रक्कम जमा होते असते त्यावर व्याज मिळतं आणि या खातेदाराला ठराविक रक्कम बँकेत जमा करून बचत खाते उघडता येते. काही बँकांमध्ये काहीही रक्कम जमा न करता बँक खाते उघडता येते. या खात्यावर दररोजच्या जमा शिल्लकेच्या आधारे बँक व्याज देते. अनेकदा ठराविक काळामध्ये किती वेळा पैसे काढता येणार यावर निर्बंध असतात. या खात्यामध्ये बँक पासबुक व मागणीनुसार चेकबुक मिळतं. या खातेदाराला या ठिकाणी पैसे काढायला आणि भरायला बंधनं असतात. कितीही वेळा काढले किती वेळा भरले चालत नाही आणि यावर जे पैसे शिल्लक असतात खात्यात त्यावर व्याज मिळतं. याला म्हणायचं बचत खातं किंवा सेव्हिंग अकाउंट. आणि आपले जे खाते आहेत सर्वसामान्य लोकांचे, तुमचं जे स्वतःचं खातं असेल हे मात्र सेव्हिंग अकाउंट या प्रकारात मोडेल, बचत खाते या प्रकारात मोडेल. नंतरचा प्रकार असतो आवर्ती ठेव खाते. त्यालाच इंग्रजीमध्ये रिकरिंग डिपॉझिट अकाउंट असे म्हणतात किंवा RD अकाउंट असे म्हणतात. तुम्ही तुमच्या पालकांकडून हे नाव ऐकलं असेल, पोस्टामध्ये मी RD काढली, बँकेमध्ये मी RD काढली, किंवा तुमचे जर पालक कुणी व्यावसायिक असतील तर त्यांच्या दुकानामध्ये रोज एक व्यक्ती पैसे कलेक्शन करायला येतो. मग ते खातं कोणत्या प्रकारचं असतं तर RD रिकरिंग डिपॉझिट अकाउंट या प्रकारामध्ये ते असतं. आता या खात्यामध्ये दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करतात किंवा दर दिवसाला ठराविक रक्कम जमा करतात, दिवसाला किंवा महिन्याला. त्याला RD असं म्हणायचं. ती किती असावी हे बँक खातेदार ठरवतात. एकदा त्यांनी ठरवलं की या खात्यामध्ये मला महिन्याला 1000 रुपये भरायचे किंवा दिवसाला 100 रुपये भरायचे किंवा 8 दिवसाला मला 500 रुपये भरायचे, ते एकदा का रक्कम ठरवली ती परत बदलता येत नाही. तेवढीच रक्कम त्या दिवसाला किंवा त्या दिवसांनी खात्यात भरावी लागते. या प्रकारच्या ठेवींवर बँक व्याज देते. आता वरच्या बचत खात्यामध्ये मिळणारं व्याज आणि RD वर मिळणारं व्याज हे जास्त असतं. हे बचत खात्यापेक्षा जास्त असते. अशा खात्यांमुळे खातेदाराची सक्तीची बचत होती. ज्यांना पैसे सेव्हिंग करायचे आहेत, पैसा वाचवायचा आहे, अशा लोकांसाठी हा प्रकार उपयुक्त ठरतो. या खात्यांसाठी बँकेत कधीकधी संयुक्त खाते असणे सोयीचे असते. उदाहरणार्थ पती पत्नी, पालक व पाल्य इत्यादी. तसेच व्यवसायातील भागीदार, हाऊसिंग सोसायटी, सेवाभावी न्यास इत्यादीसाठी बँकेतील खाते एकाहून जास्त व्यक्तींना वापरणे जरुरीचे असते. समजा पती पत्नी आपल्या घरांमध्ये आपल्या पालकांना पैसे वाचवायचे तर आई वडिलांच्या नावाचं एकत्र खातं किंवा वडिलांच्या आणि मुलाचं एकत्र खातं किंवा आईचं आणि मुलीचं एकत्र खातं असं जॉईंट अकाउंट असणं या ठिकाणी सोयीचं राहतं. कारण ही खूप दिवस चालणारी प्रोसेस असते आणि अचानक जर काही नैसर्गिक आपत्तीमध्ये काही प्रकार घडला तर ते पैसे दुसऱ्याला सहजासहजी काढता यावेत म्हणून ही रिकरिंग डिपॉझिटमध्ये जॉईंट अकाउंट असणं जास्त फायदेशीर ठरतं. याला म्हणायचं रिकरिंग डिपॉझिट अकाउंट किंवा RD. पुढचा प्रकार आहे मुदत ठेव फिक्स्ड डिपॉझिट. ठेवीदार ठराविक रक्कम ठराविक कालावधीसाठी बँकेत जमा करून ठेवतो. या प्रकारच्या ठेवींवर बँक बचत खात्यापेक्षा अधिक व्याजदर देते. मुदत ठेवीवरील व्याजदर प्रत्येक बँकेत भिन्न असू शकतो. ज्येष्ठ नागरिकांना नियमित दरापेक्षा थोडा जास्त व्याजदर मिळतो. हा आणखी एक प्रकार FD ज्याला आपण म्हणतो मुदत ठेव किंवा फिक्स्ड डिपॉझिट. यामध्ये जर आपल्याकडे काही ठराविक मोठी रक्कम असेल आणि आपण आता सध्या खर्च करणार नाही आहेत, मग त्यावर जर आपल्याला व्याज हवं असेल तर या प्रकारचं अकाउंट आपण बँकेमध्ये काढणं सोयीचं ठरतं. ठराविक रक्कम ठराविक कालावधीसाठी बँकेत आपण या अकाउंटमध्ये ठेवतो. मध्ये मात्र समजा आपण 50,000 रुपये 1 वर्षाकरता बँकेत ठेवले आणि असं वाटलं तुम्हाला की नाही मला 5 महिन्यांनी परत ते काढायचे, तर मात्र जो फायदा मिळणार असतो तो मिळत नाही. जर समजा आपण 50,000 1 वर्षाकरता ठेवले आणि त्यापासून जर आपल्याला त्याचे 60,000 रुपये मिळणार असतील 1 वर्षानंतर आणि जर तुम्ही 6 महिन्याच्या आधीच
ते पैसे बँकेतनं काढायला गेलात तर तुम्हाला 60,000 दिले जाणार नाहीत. तर फायदा कमी दिला जाईल, म्हणजे 60,000पेक्षा कमी रक्कम तुम्हाला मिळेल. त्यामुळं त्यावर व्याजाचा पूर्णपणे फायदा आपल्याला मिळत नाही, मध्ये ते पैसे काढता येत नाहीत. आणि सर्वसामान्य जनतेपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना यामध्ये थोडासा व्याजाचा दर जास्त असतो, परिणामी त्यांना थोडा फायदा जास्त मिळतो. या प्रकारच्या खात्यांवरून आपल्याला काय समजलं तर चालू खाते मुख्यतः व्यापाऱ्यांसाठी असून एका दिवसात किती वेळा पैशांची देवघेव करू शकता. चालू खात्यामध्ये तो अकाउंट होल्डर एका दिवसात किती वेळा पैसे टाकू शकतो किंवा पैसे काढू शकतो. बचत अनेकदा ठराविक काळासाठी किती वेळा पैसे काढता येणार यावर निर्बंध असतात. बचत खात्यामध्ये पैसे किती वेळा काढायचे आणि किती वेळा टाकायचे यावर बंधनं असतात. मुदत ठेव खाते ठराविक रक्कम ठराविक कालावधीसाठी बँकेत जमा करून ठेवतात. मुदत ठेव खात्यामध्ये मात्र ठराविक रक्कम ही ठराविक कालावधीसाठी ठेवली जाते, ती मध्ये आपल्याला काढता येत नाही. या भागावरून आपल्याला खाली जोड्या लावायला सांगितलेल्या आहेत. त्या जोड्या आपण सहजासहजी लावू शकतो. त्या तुम्ही तुमच्या सेतू अभ्यासक्रमाच्या वहीमध्ये लिहाल आणि सोडवाल, ते जोड्या लावाल. एक जोडी आपल्याला या ठिकाणी लावून दाखवलेली आहे. चालू खाते एका दिवसात किती वेळा देवघेव करू शकतो. बाकी बचत खाते, आवर्ती ठेव खाते आणि मुदत ठेवीच्या जोड्या तुम्ही सहजासहजी लावू शकाल. आता हे दिवस 25वा, यामध्ये बँकेचे व्यवहार कसे होतात ते पाहायचे. या ठिकाणी एक पासबुकचा फोटो आपल्या समोर आहे. बचत खाते व आवर्ती ठेव खाते यासाठी पासबुक असते. त्या पासबुकमध्ये तारखेनुसार ठेवलेले पैसे, काढलेले पैसे व शिल्लक या सर्वांची नोंद असते. पहिली ओळ असेल ती नंबर, सिरियल नंबर्स असतील. दुसरी ओळ तारीख, डेट. नंतर तिसरी ओळ पर्टिक्युलर्स किंवा तपशील. त्यामध्ये तुम्ही चेकने पैसे काढले की चेकने पैसे भरले, स्वतः भरले की दुसऱ्याने भरले, आणि ती कॅशनी भरले की कसे, त्याचाही उल्लेख या ठिकाणी असेल. किंवा जर बँकेने तुम्हाला व्याज दिलं असेल, व्याज तुमच्या खात्यात जमा झालं असेल तर तसं. आणि त्याच्या पुढचा कॉलम असेल चेक नंबर. जर चेकने व्यवहार झाला असेल तर चेकचा नंबर असेल. नंतर काढलेली रक्कम आणि त्या खात्यात जमा झालेली रक्कम आणि शेवटी शिल्लक. अशा प्रकारे हे असतो. आता या ठिकाणी पाहिला पण तर पहिली लाईन आहे 23/12/2020 चेकने व्यवहार झाला आहे. चेकचा क्रमांक 180,503 असा आहे, 1,80,503. आणि पैसे जमा केलेले आहेत 5,000 रुपये. अगोदरचे 4,000 रुपये असतील आणि त्या दिवशी 5,000 रुपये जमा केले गेले, रक्कम झाली 9,000 रुपये त्या खात्यात. नंतर 27 तारखेला स्वतः सेल्फ म्हणजे स्वतः रक्कम काढले 1,500 रुपये. त्यामुळे शिल्लक किती राहिले मग? 9,000मधून 1,500 गेले 7,500. अशा प्रकारे आपल्याला ह्या पासबुकचं वाचन करता येईल. या वरील पासबुकवरून आपल्याला काय समजतंय किंवा काय समजलं तर चेक ज्याच्या नावावर आला त्याच्या नावावर चेकमधील दिलेली राशी जमा होते व त्याच्याकडून आला त्याच्या खात्यावरील राशी कमी होते. पासबुकमध्ये बँकेच्या खात्यावरील रकमेवर आलेले व्याज खात्यात जमा होते. या ठिकाणी एक पासबुकचा परत फोटो दिलाय आणि लाल रंगामध्ये जे 3 चौकोन दिलेत त्या ठिकाणचे आकडे आपल्याला भरायचे आहेत. ही एक्झरसाइज किंवा प्रॅक्टिससाठी आपल्याला एक प्रश्न दिलेला आहे. तो तुम्ही असा टेबल तयार करून, सारणी तयार करून तो तुम्ही तुमच्या सेतू अभ्यासक्रमाच्या वहीमध्ये पूर्ण कराल. अशा प्रकारे हा आजचा भाग दिवस 24 व दिवस 25वा तुम्ही व्यवस्थित वाचाल, अभ्यास कराल, समजून घ्याल आणि यावरचे हे 2 टेबल तुम्ही तुमच्या वहीमध्ये पूर्ण कराल. अपेक्षा करतो की तुम्हाला हा आजचा भाग समजला असेल. ठीक आहे, आज आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.